आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवली असेल. बघा ना, आयुष्यात सगळं काही छान चालू असतं. हवंहवंसं वाटणारं यश, प्रेम, शांतता मिळत असते आणि अचानक आपणच ते सगळं कुठेतरी उद्ध्वस्त करायला बघतो. असं का होतं? चला तर मग मानवी मनाची हीच गुंतागुंत आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे बघा, एक खूप सखोल मानसशास्त्रीय प्रश्न नेहमी समोर येतो. माणसं स्वतःचा आनंद स्वतःच का हिरावून घेतात? एका बाजूला आपल्याला आयुष्यात प्रगती हवी असते, स्वतःला शिस्त लावायची असते, पण प्रत्यक्ष कृती मात्र अनेकदा अगदी उलट दिशेने जाताना दिसते. हे खरंच विचार करायला लावणारं आहे, नाही का? चला तर मग याच्या अगदी मुळाशी जाऊया. कामे पुढे ढकलणे, काही घातक सवयींच्या आहारी जाणे किंवा भावनिकदृष्ट्या लोकांपासून दुरावणे, या सगळ्याकडे अनेकदा फक्त आळशीपणा म्हणून पाहिलं जातं. पण खरी गोम इथेच आहे. हा आळशीपणा अजिबात नाहीये. ही आपल्या मनाने स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी बनवलेली एक नकळत मानसिक संरक्षण यंत्रणा आहे. आणि यालाच मानसशास्त्रात स्वविनाश किंवा सेल्फ सबोटाज म्हणतात. म्हणजे नेमकं काय? तर आपल्या मज्जासंस्थेने म्हणजेच नर्वस सिस्टीमने घेतलेला एक नकळत निर्णय. आपला मेंदू काय करतो? प्रत्यक्ष आनंदापेक्षा त्याला जी परिस्थिती आधीपासून ओळखीची वाटते तिला तो जास्त महत्त्व देतो. अगदी आपल्या घरातल्या एखाद्या जुन्या गंजलेल्या कुलुपासारखं. नवीन कुलूप कितीही भारी असलं तरी जुन्याची सवय झालेली असते. मेंदूलाही असं बदल नको असतो. त्याला फक्त सुरक्षित आणि ओळखीचं जग हवं असतं. आता इथेच खरा खेळ सुरू होतो. मेंदूसाठी ओळखीच्या वेदना आणि अनोळखी बदल या दोन गोष्टींमध्ये नेहमीच एक मोठा संघर्ष चालू असतो. मेंदूसाठी कोणतीही अनोळखी परिस्थिती, मग ती कितीही सुंदर का असेना, ती एक मोठा धोका असते. त्यामुळे एखादं त्रासदायक भावनिक चक्र जरी असलं तरी मेंदूला त्यात जास्त सुरक्षित वाटतं, कारण पुढे काय होणार हे त्याला आधीच माहीत असतं. आणि यातली आणखी एक गमतीशीर पण विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे यश. यश मिळवणं सुद्धा मेंदूला तितकंच भीतीदायक वाटू शकतं. का? कारण जेव्हा आपण एखाद्या मोठ्या मंचावर जातो तेव्हा कुटुंबाच्या आणि समाजाच्या अपेक्षा वाढतात, जबाबदारी वाढते आणि दडपण येतं. या सगळ्यापासून पळ काढण्यासाठी आपलं मन स्वतःवरच शंका घेऊ लागतं किंवा प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या अट्टहासात स्वतःला अडकवून घेतं. याच्याच जोडीला आणखी एक खोलवर रुजलेली भीती असते. यशानंतर अपयश आलं तर काय? ही भीती माणसाला आतून अगदी गोठवून टाकते. खरं सांगायचं तर प्रगती करणे हीच मानवी मज्जासंस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा वाटू लागते. त्यामुळेच बरीच लोकं यशाच्या अगदी जवळ पोचतात आणि अचानक माघार घेतात. आणि हाच नियम नात्यांच्या बाबतीतही जसाच्या तसा लागू होतो. एका निरोगी नात्यासाठी काय लागतं? विश्वास, मनमोकळेपणा आणि भावनिक सुरक्षितता. पण जेव्हा एखादी खरंच चांगली, प्रेमळ व्यक्ती आयुष्यात येते तेव्हा लोक अनेकदा त्यांना दूर का ढकलतात? कारण या तीनही गोष्टींसाठी माणसाला स्वतःच्या त्या भावनिक कम्फर्ट झोनमधनं पूर्णपणे बाहेर पडावं लागतं, जे अत्यंत कठीण असतं. यातला सर्वात महत्त्वाचा आणि थोडा विरोधाभासी वाटणारा मुद्दा म्हणजे ज्या लोकांनी लहानपणापासूनच फक्त गोंधळ किंवा तणाव पाहिलेला असतो त्यांच्यासाठी भावनिक शांतता ही गोष्ट खूपच अनोळखी असते. अशा लोकांच्या मज्जासंस्थेला शांतता म्हणजे चक्क कंटाळवाणेपणा वाटू लागतो. मग साहजिकच ज्या वेदना आणि जो गोंधळ त्यांना ओळखीचा वाटतो तोच गोंधळ ते स्वतःच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा निर्माण करतात. या सगळ्याची मुळं कुठे दडलेली आहेत? तर ती बालपणीच्या वातावरणात असतात. उदाहरणादाखल सांगायचं तर लहानपणी जर अस्थिर प्रेम मिळालं असेल तर मोठेपणी प्रेम नेहमी निघून जातं, अशी ठाम समजूत होते. अतिशय कठोर वातावरणात वाढलेली लोकं नकळतपणे मानतात की मी आनंदासाठी पात्रच नाही. थोडक्यात सांगायचं तर सुरक्षितता आणि आपली स्वतःची किंमत ह्याची व्याख्या त्या बालपणीच्या वातावरणावरूनच ठरलेली असते. म्हणूनच यावर एक अत्यंत मार्मिक विचार आहे. कधीकधी माणसं वास्तवाशी लढत नसतात, तर ते त्यांच्या आत रुजलेल्या नकळत सवयींशी लढत असतात. म्हणजे आपल्याला मागे खेचणाऱ्या या ज्या अदृश्य साखळ्या आहेत ना, त्या बाहेरच्या जगातल्या नसून आपल्याच मनात कुठेतरी खोलवर रुजलेल्या या समजुती असतात. त्यामुळेच एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो. या जुन्या सवयींशिवाय मी कोण आहे? एखादी जुनी सवय मोडायची असेल तर स्वतःची ओळखच पूर्णपणे बदलावी लागते. आणि हा ओळखीचा बदल मानवी मेंदूसाठी प्रचंड अस्वस्थ करणारा आणि भीतीदायक असतो. अगदी एखाद्या जुन्या,
उबदार पण फाटलेल्या गोधडीला फेकून देण्यासारखा हा भावनिक संघर्ष असतो. आणि हे ऐकायला थोडं कठीण वाटेल, पण हे कठू सत्य आहे की त्रास आणि वेदना देखील एका टप्प्यावर स्वतःच्या ओळखीचा एक भाग बनू शकतात. यामुळेच बऱ्याचदा लोक त्याच वेदनादायक परिस्थितीत राहणं पसंत करतात किंवा चांगल्या संधी नाकारतात, कारण खरा बदल हा त्यांच्या जुन्या ओळखीच्या स्वरूपाला एक मोठा धोका वाटतो. आता आजच्या आधुनिक जगाचा विचार केला तर इथे तात्काळ मिळणारा आराम आणि दीर्घकालीन समाधान यांच्यात नेहमीच एक मोठा संघर्ष पाहायला मिळतो. आजूबाजूला मनोरंजनाची इतकी अमर्याद साधनं आहेत की कोणत्याही अस्वस्थतेपासून पळून जाणं खूपच सोपं झालंय. एका क्लिकवर आराम मिळतो. पण ह्या तात्पुरत्या सुटकेच्या नादात आपण अतिशय शांतपणे आपलं जे दीर्घकालीन समाधान आहे ते कायमचं गमावून बसतो. पण थांबा, या चक्रातून बाहेर पडण्याचा एक निश्चित मार्ग नक्कीच आहे. जेव्हा अस्वस्थतेपासून पळून जाणं आपण थांबवतो तेव्हाच खरं परिवर्तन सुरू होतं. हे चक्र खंडित करण्याची मुख्य किल्ली म्हणजे या सर्व नकळत घडणाऱ्या गोष्टींना जाणीवपूर्वक समजून घेणं. ज्या क्षणी आपले हे छुपे विचार आपल्या स्वतःच्या निदर्शनास येतात त्याच क्षणी खऱ्या बदलाची सुरुवात होते. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा एखादं महत्त्वाचं काम पुढे ढकलण्याची सवय डोकं वर काढेल किंवा आनंदाच्या क्षणांपासून दूर पळण्याची इच्छा होईल, तेव्हा एक क्षणभर नक्की थांबा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा, मी स्वतःचे रक्षण करत आहे की स्वतःला मर्यादित करत आहे? हा एक छोटासा विचारसुद्धा जुन्या सवयी मोडून काढण्यासाठी खूप मोठी ताकद देऊ शकतो. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. जाता जाता ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कधीकधी सर्वात कठीण तुरुंड तो असतो ज्यामध्ये माणसाने स्वतःच्याच एका भावनिक स्वरूपाची सवय करून घेतलेली असते. त्या मानसिक कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं अजिबात सोपं नाही, पण मानवी क्षमतेचा खरा विकास हा त्या अनोळखी आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रवासातच दडलेला आहे. मानवी मन हे प्रचंड गुंतागुंतीचं असलं तरी त्याच्या या सवयी जर आपण समजून घेतल्या तर आपण आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू शकतो. स्वतःला नव्याने ओळखण्याच्या या अस्वस्थ पण अतिशय सुंदर प्रवासात कधीही मागे हटू नका. आजच्या या विश्लेषणातून या बदलासाठी नक्कीच काहीतरी नवी दिशा मिळाली असेल अशी आशा आहे. सबस्क्राईब करा,